हॅलो एव्हरीवन, मी वर्षा. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सोबतचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सर्व सुवासिनी अत्यंत भक्तिभावाने ही पूजा करतात. ज्यांना शक्य असेल त्या उपवास देखील करतात. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, कोणत्या दिवशी आहे व पूजा कशी करावी, काय करावे, काय करू नये, शुभ मुहूर्त कोणता, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया. या व्रतामागील सावित्री आणि सत्यवानाची पौराणिक कथा. प्राचीन काळी मध्य प्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला अनेक वर्ष मूलबाळ होत नव्हते. त्याने देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्या कन्याचे नाव ठेवले गेले सावित्री. सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि गुणी होती. विवाह योग्य वय झाल्यावर तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. मात्र ऋषी नारदांनी सांगितले की सत्यवान अत्यंत सद्गुणी असला तरी त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे. हे ऐकूनही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तिने सत्यवानाशी विवाह केला. विवाहानंतर सावित्री सासरी जाऊन अत्यंत प्रेमाने संसार करू लागली. एक वर्ष पूर्ण होण्याचा दिवस जवळ आला. सावित्रीने 3 दिवस उपवास आणि प्रार्थना केली. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी तो जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला. सावित्री त्याच्यासोबत गेली. काम करत असताना सत्यवानाला अचानक चक्कर आली. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. काही वेळातच यमराज सत्यवानाचा प्राण घेण्यासाठी आले. यमराज सत्यवानाचा जीव घेऊन निघाले, पण सावित्री त्याच्या मागे चालू लागली. यमराजाने तिला परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने धर्म, सत्य आणि पतिव्रतेचे महत्त्व सांगत त्यांच्याशी संवाद साधला. तिच्या बुद्धिमत्तेवर आणि निष्ठेवर प्रसन्न होऊन यमराजांनी तिला एकामागून एक वरदान दिले. सावित्रीने सर्वप्रथम सासू-सासऱ्यांचे राज्य परत मिळावे असं वर मागितलं. दुसऱ्या वरदानात आपल्या वडिलांना 100 पुत्र प्राप्त व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. यमराजांनी दोन्ही वरदान दिले. नंतर सावित्रीने स्वतःला आणि सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत असा वर मागितला. यमराजाने तथास्तु म्हटले. मात्र त्यानंतर त्यांना जाणवले की सत्यवान जिवंत नसताना हे वरदान पूर्ण होऊ शकत नाही. सावित्रीच्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने प्रसन्न होऊन यमराजांनी सत्यवानाला अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवले. म्हणूनच आजही वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सावित्रीचे स्मरण करून व्रत केले जाते. आता जाणून घेऊया पूजाविधी, काय करावे व काय करू नये. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पूजेचे साहित्य तयार ठेवावेत, वडाच्या झाडाजवळ जाऊन जल अर्पण करावे, हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहावी, कापसाचा धागा किंवा दोरा घेऊन वडाच्या भोवती 7 फेरे मारावे. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी. नंतर आरती करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. आता जाणून घेऊया काय करावे. सात्विक आहार घ्यावा, दानधर्म करावा, वृद्धांचा आशीर्वाद घ्यावा, मन शांत ठेवावे, ईश्वराचे नामस्मरण करावे व काय करू नये. कुणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, भांडणे आणि वाद टाळावेत, नकारात्मक विचार करू नयेत, वटवृक्षाला कोणतीही हानी पोहोचू नये. या दिवशी खूप साऱ्या अफवा महिलांमध्ये फैलवतात, हे करू नये, ते करू नये. पण पौराणिक काळापासून या सगळ्या विधीनुसार आता जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं एवढ्याच गोष्टी शास्त्रानुसार मान्य होतात. भक्तांना वटपौर्णिमा हा केवळ एक सण नसून श्रद्धा, निष्ठा आणि प्रेमाचे प्रतीक आहे. सावित्रीच्या अडळ विश्वासामुळे मृत्यूवरही विजय मिळवता येतो हा संदेश या कथेतून मिळतो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत ही कथा नक्की ऐका. जय सावित्री माता. श्री स्वामी समर्थ.